सार्वजनिक बांधकाम विभागातील अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे व वायुसेनेतील अधिकारी उदय धोंडगे यांचे वडील कैलासवासी त्र्यंबकराव गोविंदराव धोंडगे यांचं शुक्रवार दिनांक 15 मे 2026 रोजी अंबाजोगाई येथे वार्धक्यानं निधन झालं. मृत्यूसमयी त्यांचं वय 86 वर्ष होतं. त्यांच्या पार्थिवावर शनिवार दिनांक 16 मे रोजी कारखाना रोडवरील पोतदार शाळेजवळील शेतामध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. कैलासवासी त्र्यंबकराव धोंडगे यांनी शिक्षक म्हणून प्रदीर्घ काळ सेवा बजावली. किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे ते संस्थापक सदस्य होते. शिक्षण महर्षी बापूसाहेब पाटील यांच्या सहकार्यानं ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार व प्रचार करण्यासाठी त्यांनी मोलाचं योगदान दिलं. चाकूर व पंचक्रोशीत त्यांचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या पत्नी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई या ठिकाणी स्टाफ नर्स म्हणून कार्यरत होत्या. त्यामुळं अंबाजोगाई येथे वास्तव्यास आल्यानंतरही धोंडगे यांनी सामाजिक कार्याची परंपरा कायम ठेवली. शेतीची विशेष आवड असलेल्या त्र्यंबकराव धोंडगे यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातूनही उल्लेखनीय कार्य केलं. मुलांवर उत्तम संस्कार करून त्यांना सक्षम बनवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. दोन्ही पुत्रांनी आपल्या क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळवलं आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातील अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे तसंच भारतीय वायुसेनेतील अधिकारी उदय धोंडगे यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी सौ सुभद्राताई धोंडगे, मुले इंजिनियर अविनाश धोंडगे, उदय धोंडगे, मुली श्रीमती किशोरीताई व सौ माधवीताई तसंच सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. धोंडगे परिवारावर कोसळलेल्या दुःखात वार्ता परिवार सहभागी आहे. कैलासवासी त्र्यंबकराव धोंडगे यांच्या रक्षा सावडण्याचा कार्यक्रम रविवार दिनांक 17 मे रोजी सकाळी 8 वाजता होणार आहे. अंत्यसंस्कारासमयी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली. वार्ता न्यूज करिता परमेश्वर गीते, अंबाजोगाई, जिल्हा बीड.